नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। मात्र ही मदत देताना ई पीक पाहणी ॲपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे। तसेच या शेतकऱ्यांचे बँक खातेही आधार संलग्न असावे अशी अट घालण्यात आली आहे। मित्रांनो, जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या याद्या तयार असून लवकरच ही मदत दिली जाईल अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली आहे। गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती। त्यानुसार किमान 1,000 रुपये तर 2 हेक्टरच्या मर्यादित जास्तीत जास्त 10,000 रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। मित्रांनो, त्यासंबंधीचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे। ही मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून एकूण 4,194 कोटी रुपये 68 लाख रुपयांचा निधी लागणार आहे। यातील 1,548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर 2,646 कोटी 34 लाख रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, या अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टलवरून पिकाची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे। ई पीक पाहणी ॲपवर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, कृषी विभागाने यासाठी जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय याद्या तयार केल्या आहेत। ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचाच यात अंतर्भाव करण्यात आला आहे। त्यानुसार राज्यातील 53,82,824 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे, तर 29,89,912 कापूस उत्पादक या योजनेचे लाभार्थी असतील, अशी माहिती राज्याचे कृषी संचालक विनय आवटे यांनी दिली आहे। मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीद्वारे नोंदवलेले कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आला आहे। या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणच्या डीबीटी माध्यमातून होणार आहे। खरीप हंगाम सन 2023 मधील ई पीक पाहणी नोंदणी झालेल्या कापूस व सोयाबीन पिकाच्या शेतकरी याद्या सर्व सेतू केंद्रावर उपलब्ध आहेत। तसेच ग्रामपंचायत कार्यालयात देखील प्रदर्शित करण्यात आले आहे। अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून संमतीपत्र घेण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने ना हरकत प्रमाणपत्र शेतकऱ्यांकडून घेण्यात येणार आहे। मित्रांनो, ना हरकत पत्राचा नमुना देखील सर्व सेतू केंद्रावर उपलब्ध करून दिला आहे। तरी शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की सर्व संमतीपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, आधार कार्ड झेरॉक्ससह 13 ऑगस्ट 2024 पर्यंत आपल्या गावच्या कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करावी। अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांना संपर्क करावा। मित्रांनो, यामध्ये अशा प्रकारे संमतीपत्र शेतकऱ्यांना द्यावं लागणार आहे। सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मी खालील सही करणार या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळावयाच्या लाभासाठी आधार, वित्तीय व अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम 216 नुसार संमती देत आहे। माझ्या आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो। यामध्ये मित्रांनो, जिल्हा, तालुका, गाव अशा प्रकारे माहिती भरायची आहे। शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठी व इंग्रजीमध्ये, आधार कार्ड क्रमांक इंग्रजीमध्ये लिहायचे आहे, शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आणि अर्जदार आणि शेतकऱ्यांची सही। मित्रांनो, अशा प्रकारे संमतीपत्र शेतकऱ्यांना द्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र आहे त्यांना अशा प्रकारे सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे आहे। सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। या योजनेचा आम्हाला लाभ घ्यावायचा आहे। आम्ही यामध्ये जिल्हा लिहायचा आहे, तालुका लिहायचा आहे आणि आपले गाव लिहायचे आहे। मधील संयुक्त खाते क्रमांक चे हिस्सेदार आहोत। आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्यातील सहहिस्सेदार असलेल्या खालील खातेदारास यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहे। यामध्ये ज्या खातेदाराला अर्थसहाय्य करायचे आहे त्याचे यामध्ये नाव लिहायचे आहे। पहिले मराठीमध्ये, त्यानंतर इंग्रजीमध्ये खातेदाराचे संपूर्ण नाव लिहायचे आहे। त्यानंतर खातेदाराचे आधार क्रमांक इंग्रजीमध्ये आणि खातेदाराचे मोबाईल क्रमांक यामध्ये लिहायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, यामध्ये जे काही सामायिक खातेदार आहेत
त्या सर्वांची नावे यामध्ये लिहायची आहे आणि समोर यामध्ये त्यांची सही घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळवण्यासाठी हे 3 कामे करायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे संमतीपत्र आणि नाहरकत पत्र आणि आधार कार्ड झेरॉक्स हे आपल्याला 13 ऑगस्ट 2024 पर्यंत आपल्या गावच्या कृषी सहाय्यक यांच्याकडे द्यायचे आहे. तर मित्रांनो, आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शासनाच्या नवनवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि हो मित्रांनो, फक्त सबस्क्राईबच करू नका, तर बेल आयकॉनला ऑन करायला पण विसरू नका, कारण त्याच्याशिवाय व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर तुम्हाला ते दिसणार नाही. तर बेल आयकॉनला नक्की ऑन करा आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब केले आहे त्यांनी पण बेल आयकॉनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.